छत्रपती संभाजीनगर शहर लगत असलेले मांडकी ह्या गावाच्या रस्त्याची झालेली दुरावस्था आपण बघू शकता। भारताचे भूतपूर्व प्रधानमंत्री माननीय अटलजी वाजपेयी यांनी जे स्वप्न पाहिलेलं होतं की माझं प्रत्येक गाव, माझं प्रत्येक शहर आणि प्रत्येक नदी आणि प्रत्येक डोंगर मी रस्त्याला जोडील, हे स्वप्न जे आहे माननीय पंतप्रधान साहेबाचं, मला तरी असं वाटतं पूर्ण अपूर्णच राहिलेलं आहे। धन्यवाद। रोडचं काम निळकंठ पेट्रोल पंप ते मांडकी गावापर्यंत जे रोडचं काम आहे ते मागच्या 4 महिन्यापासून बंद आहे। बंदच नाही तर हा रोड त्यांनी पूर्ण 4 महिन्यापासून उखडून ठेवलेला आहे। आज जेव्हा आम्ही संघटनेच्या वतीनं अधीक्षक अभियंता साहेबांना पत्र द्यायला गेलो तर तिथं आम्हाला असं उत्तर मिळालं की बाबा ह्या रोडला बजेट नाही आहे। मग बजेट नाही तर हा रोड 4 महिन्यापासून उखडून ठेवला कोणी, कशासाठी? तुमच्याकडे जर बजेट नाही तर या पुलाचं काम करताय कोण? या पुलाला ना जायला यायला पाणी आहे ना जायला जागा आहे, तुम्ही नाल्या बांधून ठेवल्या इथं। हे तुमच्याकडे जर बजेट नाही तर तुम्ही रोड उखडून ठेवला का? याला जबाबदार कोण? हे रोडचं काम का होत नाहीये? बजेट नसतं तर रोडचं काम सुरू करता येत नसतं। अगोदर बजेट घेतलं जातं, त्यानंतर तो रोड सँक्शन करून त्या रोडचं काम केलं जातं। परंतु या मांडकी रोडचं बजेट नसताना 4 ते 4.5 महिन्यापूर्वी तुम्ही रोड उखडण्याचं काम सुरू केलं, परंतु ते दाबण्याचं काम आणि परिपूर्ण करण्याचं काम तुम्ही केलं नाही का? याला जबाबदार कोण? अभियंता साहेबाला आम्ही आज प्रश्न केला तर त्यांनी उत्तर दिलं की बजेट नाही। मग बजेट नाही तर तुम्ही या गावकऱ्याचा रस्ता उखडून ठेवला का? गावकऱ्याला बेटीस धरता का? गावकऱ्याला जायला रस्ता नाही। आतापर्यंत या गावाच्या जे पुलांचे कामं चालू आहे त्याच्यामध्ये 4 ते 5 लोक आतापर्यंत गाडी सगट पडले, त्यांच्या जीवित त्यांना काही बरी वाट झालं तर त्याला जबाबदार कोण? का काम सुरू होत नाही? का लोक हे योग्य उत्तर देत नाही? गावकऱ्यांना तुम्ही ग्राहीत धरता, गावकरी कुणी बोलायला गेला तर त्याला उत्तर देत नाही का? याचं काम होणार नाही का? याला जबाबदार कोण? अभियंता साहेबाला माझी विनंती आहे की साहेब याची चौकशी करून संबंधित ठेकेदार कोण असेल त्यांनी रोड का उखडला याची चौकशी करावं आणि या रोडचं काम लवकरात लवकर, पावसाळा लागतोय, उद्या इथं चालता येणार नाही, पाऊस पडला तर शेतकरी बांधवांना इथं त्यांचं सामान माल इथं नेता येणार नाही। याला जबाबदार कोण? आणि का तुम्ही या मांडकी गावचा रस्ता उखडून ठेवला याचं उत्तर गावकऱ्यांना द्यावं आणि लवकरात लवकर या रोडचं काम कंप्लीट करावं। नसतं आम्ही अखिल भारतीय बळीराजा संघटनेच्या वतीनं मोठं जन आंदोलन तुमच्या कार्यालयाबाहेर उभं करू।